आमची महत्त्वाची बैठक आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये शेवटचा निर्णय हा युती संदर्भातला होणार आहे आणि त्याच्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार. ठाणे शहरामध्ये मोठा प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आहे. ठाणे नमो भारत अशा पद्धतीचा उल्लेख बॅनर कुठेतरी स्वतंत्र लढण्याचा भाजपची तयारी आहे, कारण एका ठिकाणी नेते देखील म्हणत आहे की स्वतंत्र लढू आम्ही. आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये लोकांनी मोदीजींच्या कामाबद्दलवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान दिलं. त्याच पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजी असतील, माननीय फडणवीस साहेब आहे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे भरभरून मतदान करून आमदार निवडून आले. त्याचबरोबर नगरपालिकेमध्येही ज्या पद्धतीत विकासाचं काम हे राज्यामध्ये चालू आहे त्या दृष्टिकोनाने लोकांनी रेकॉर्ड ब्रेक एवढे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून दिले. त्याच पद्धतीचं मतदान हे आपल्याला महानगरपालिकेमध्येही होताना दिसेल आणि आपण हे मान्यच केलं पाहिजे की शहराच्या विकासामध्ये केंद्राचाही हातभार आहे. स्मार्ट सिटी सारख्या प्रोजेक्टच्या माध्यमाने आज शहराचा विकास होत आहे. त्याच्यामुळे आम्ही नमो ठाणे हा नारा दिलेला आहे. सर, ठाणे आपण तर मला 3 दिवस उरलेले आहे फक्त फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे कुठेतरी युती आजची बैठक आहे, आजच्या बैठकीमध्ये युतीचा तोडगा हा निश्चितपणे निघेल. जागांच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा होता. मात्र आपण ज्या जागा युतीच्या समोरच्या ठेवल्या होत्या, आपला प्रस्ताव या ठिकाणी मान्य झालाय का? याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला युतीचे हे 100पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचा आहे. या दृष्टिकोनाने जे आम्ही फॉर्म्युला ठरवायचा आहे तो निश्चितपणे ठरवला जाईल. सर, आज जागा वाटप फॉर्म्युला जो आहे तो अंतिम होणार का? कारण वारंवार बैठक त्यामुळे आज जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चितपणे अंतिम होईल. काय वाटतं येणाऱ्या काळात भाजप पक्ष जो आहे तो बळकट होत चालला, त्यामुळे 50-50 समसमान अशा जागा असतील? या संदर्भातला फॉर्म्युला सगळेच जण एकत्र बसून आम्ही जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय घेत आहोत. तर शिवसेना वाढत आहे, मात्र भाजप पण आता वाढत आहे. 5 वरून 23 झाली, 24 झाली. आता येणाऱ्या काळात भाजपला कुठेतरी संधी मिळावी अशा ठिकाणी अनेक लोक नगरसेवक जे इच्छुक आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांचा कुठे हिरमोड होणार नाही. याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, जे 5-5, 9-9 वर्षापासून काम करत आहेत, त्यांची निश्चितपणे अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं, त्याचं राजकीयरित्या त्याला काम दिलं जाईल या संदर्भातलं नक्कीच काळजी पार्टी घेणार आहे. काही 81 ते 85 जागा आहे हा शिवसेना मागत आहे अशी सूत्रांची माहिती पडते. याच्यामध्ये ओव्हरऑल चर्चा झालेली आहे. काही एक जागेवरतीच फक्त विषय अडलाय. त्याच्या या बैठकीमध्ये तो विषय मार्गी लागेल. सर, अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी सिटिंग शिवसेनेचे उमेदवार असलेल्या वॉर्डामध्ये सुद्धा स्वतःचा प्रचाराचा नारळ फोडलेला दिसतोय. अनेक ठिकाणी प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे जाणार. भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत जे निर्णय घेतील ते निर्णयाला मान्य. नमो ठाणे यंदा होणार नमो भारत. याच्यामध्ये नमो भारत, नमो ठाणे याच धर्तीवरती महायुतीचा महापौर बसणार.